पाटील तर वळतोय आजच्या दिवसातील पुढील सामन्याकडे. खेळणारे संघ असतील साई माऊली विपक्ष प्रयागराज. साई माऊली संघाने नाणेफेक जिंकली. चला विनंती असेल साई माऊली आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये आलेले आहेत. राजेंद्र पाटील आणि सुनीलजी म्हात्रे. जबरदस्त ही पंचांची जोडी आणि त्यांच्या माध्यमातून आपण चांगली पंचगिरी सकाळपासून पाहत आहोत. कोणत्याही संघाला आतापर्यंत निराश केलेला नाही आहे त्यांनी आणि चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि सर्व संघांनी देखील त्यांचे निर्णय ॲक्सेप्ट केले. एक जबरदस्त पंच आहेत, नामांकित पंच आहेत आणि कोणतीही स्पर्धा असो मित्रांनो, ती स्पर्धा जर यशस्वी करायची असेल तर पंचांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. फील्ड सेट करून घ्यायचं आहे. चला प्लीज आपल्याला विनंती असेल साई माऊली संघ दोन्ही बॅटर मैदानामध्ये, तसेच फलंदाजी करणारा संघ आपणास विनंती असेल प्रयागराज की आपण आपला 12th मॅन पाठवून द्यायचा आहे. प्रयागराज आपला 12th मॅन पाठवून द्यायचा आहे बॅटिंग करणारा संघ. तर साई माऊली संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सचिन. तर आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. सौरभ आणि मानस अशी सलामीची जोडी आणि गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज सचिन. 5 षटकांचा सामना, त्यामध्ये 2 ओव्हर पॉवर प्ले असणार आहेत मित्रांनो. एक वेगळी संकल्पना आणि तदनंतर 38 सर्कलमध्ये 3 खेळाडू असतील. बॉलर सचिन गोलंदाजीसाठी तयार. पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरुवात वाईडने करताना अवांतर धावाने संघाचा श्री गणेश होतोय. 1 धाव. खराब सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज सचिन याच्या माध्यमातून. सलामीची जोडी आपण पाहू शकता सौरभ झा आणि मानस चव्हाण. मात्र चांगलं आयोजन इथे आपल्या पाहायला मिळत आहे. ते ममता पतसंस्था आयोजित ममता चषक. गोलंदाज भाविक. पुन्हा एकदा कट केलेला पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चेंडू जातोय सीमा पार, चौकार.
माध्यमातून आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. गोलंदाज तयार भाविक. पुन्हा एकदा स्ट्रेट फटका जातो इथे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 12. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती ती धावसंख्या झालेली आहे ती कोणत्याही प्रकारचा गडी बाद नाही. 12 या आकड्यावरती चांगली सुरुवात म्हणावी लागेल इथे प्रयागराज या संघाची. बघा इथे सुरुवात तर चांगली झालेली आणि तिथं महाकुंभ जो प्रयागराजला भरलेला आहे तिथे देखील एक चांगली व्यवस्था तेथील गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अनेक भाविक भक्तांनी या महाकुंभला भेट दिली. जवळजवळ 50 कोटींच्या वरते भाविक भक्तांनी या महाकुंभला भेट दिली आणि हा सुद्धा एक रेकॉर्ड आपल्या भारताच्या नावावरती झालेला पहिल्यांदा इतिहासात एखाद्या फेस्टिवलला प्रेक्षकांनी भेट दिली. त्यामुळे एक गर्वाची गोष्ट तमाम भारतवासियांसाठी. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाटी दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज सचिन. पाहूया सचिन याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे कारण का सुरुवात चांगली झालेली इथे प्रयागराज संघाची. सौरव याच्या बॅटमधून एक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या झालेली ती 12. सचिन येतोय डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज. पुन्हा एकदा सुंदर फटका मात्र इथे निश्चित चौकार तर अडवलाय. बघा आपल्या संघासाठी काही ना काहीतरी धावा अडवल्यात. झेल तर होता, झेल सुटलेला आहे मात्र सोपं नसतं अशा प्रकारचं झेल पकडणं. तोपर्यंत संधी होती एक धाव पूर्ण करून घेण्याची. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 13. क्रिकेट आहे मित्रांनो. बघा इथे तुम्हाला हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागतं कारण का क्रिकेट हा कधीही काही होतो. क्रिकेटमध्ये सांगूच शकत नाही आहे. जर आणि तरला कोणत्याही प्रकारचं महत्त्व नसतं. सुबोध दुबे आपल्याला विनंती असेल की आपण आमच्याशी जोडायचं आहे. ऑफिशियल स्कोरर सुबोध आपला संघ विजयी झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आपण जॉईन करायचं आहे आम्हाला प्लीज. सचिन आता मात्र सामना करेल डावखुरा आताचा फलंदाज मानस. पुन्हा एकदा मानस याच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. चेंडू जातोय तो लॉंग लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र कुठल्याही प्रकारचा डबल धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. एकच धाव, एक धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते ती 14 या आकड्यावरती. बघा ज्या प्रकारे सुरुवात केली होती ना पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र संत सुरुवात सिंगल आणि डबलमध्ये डील करतायत दोन्ही फलंदाज सौरभ आणि मानस. इथून मोठा फटका खेळावा लागणार आहे कारण का पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेमध्ये तुम्ही जितक्या जास्तीत जास्त तयार. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पुढे सरसावते ती 15 वरती. बघा ज्या प्रकारे फलंदाजी करतोय ना फलंदाज, मला तर वाटतंय लेदरचा नक्कीच अनुभव असेल या फलंदाजाला. मग टिपिकल गोलंदाजाच्या मेरिटवरती हा फलंदाजी करतोय. चांगल्या प्रकारे फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सौरभ झा पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. मात्र मित्रांनो दररोज संडे नसतो. एक फटका तुम्हाला चांगला रिझल्ट देऊ शकतो, दुसरा फटका देखील तुम्हाला चांगला रिझल्ट देऊ शकतो. मात्र वारंवार तुम्हाला तोच फटका चांगला रिझल्ट देईल असं नसतो मित्रांनो. चोरटी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 16 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या षटकामध्ये. सचिन याच्या माध्यमातून आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे. पॉवर प्लेचं अंतिम षटक आहे आणि काही चेंडू शेष. पुन्हा एकदा चांगला फटका इथे मध्ये गॅपमध्ये जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण आणि तोपर्यंत संधी होती दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव देखील सहजगत्या पूर्ण झालेले आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 18 वरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सचिन याच्या माध्यमातून एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे दोन्ही फलंदाज सौरभ आणि मंगेश याला. मानस याला डावखुऱ्या हाताचा फलंदाज मानस. पाहूया मोठा फटका येतोय का या चेंडूवरती.
पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस मात्र चांगला फटका. चेंडू इनफिल्डच्या वरून पाठवला, चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. बघा ज्या फटक्याची गरज होती ना, पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू होता. अजूनही एक चेंडू बाकी आहे, शेवटचा एक चेंडू बाकी आहे. बघा काही चेंडू बाकी होते आणि ज्या फटक्याची गरज होती तोच फटका आलेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 22 वरती. 22 धावा. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल, कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवे ते लॉंग लेगच्या रिजनला. इथे शॉर्ट लॉंग लेगला झेल सुटतंय. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजगत्या पूर्ण. अजूनही मैदानामध्ये चेंडू फेकलेला नाहीये, पाहूया. आता मात्र कुठेतरी चेंडू फेकण्यात यश, तोपर्यंत संधी. 2 धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 24 वरती. बघा पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये देखील 12 धावा आलेल्या आहेत. 12.00 ची सरासरी इथे ठेवण्यामध्ये यश प्राप्त आलेलं आहे. ते प्रयागराज संघाच्या दोन्ही फलंदाजांना 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्ती, कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. धावसंख्या आहे ती स्कोअर कार्डवरती 24. चांगली गोलंदाजी झालेली नाही आहे आत्तापर्यंत. ज्या प्रकारे या ग्राउंडचा आपण जर विचार केला, खूप लॉंग बाउंड्री आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं नाही आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाटी तिसरं षटक घेऊन गोलंदाज अनिकेत. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. मात्र इथे चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये दोन्ही फलंदाज सौरभ आणि मानसेच्या माध्यमातून. मानसेच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सौरभच्या बॅटमधून सुद्धा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला 2 चौकार. चांगले फलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा सज्ज. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज, आपण टाईमसाठी कन्सल्ट करायचं आहे आम्हाला. बघा आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज, कारण का मैदानामध्ये पहिलेच सामन्याला खूप उशीर झालेला आहे. आतापर्यंत तुम्ही जवळजवळ 11 मिनिटं 2 षटकांसाठी खर्च केलेले आहेत. काहीतरी कानमंत्र देताना आय थिंक कर्णधार असतील. अनिकेत गोलंदाजीसाठी तयार, सामना करेल सौरभ, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत आणि सौरभ खेळतो वैयक्तिक 12 या धावसंख्येवर. चला स्पीड करायचं अनिकेत प्लीज. आपण हा षटक टाकण्याकरता जवळजवळ 1 मिनटं घेतलेलं आहे आणि पंचांनी टायमर सेट केलेलं आहे. पंच तुम्ही जर 4 षटकांमध्ये निर्धारित टायमामध्ये जर षटकं कंप्लीट झाली नाही तर तुम्ही पॅनलाइज करू शकता, अधिकार आहे तुम्हाला. पंचांचा अवांतरचा इशारा येतो. वाईटच्या स्वरूपात ही धाव अवांतरने सुरुवात करतो इथे गोलंदाज अनिकेत. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 25 वरती. सुरुवात खराब झालेली आहे. बघा पहिल्या चेंडूवरती देखील व्हाईट आला होता. पहिला गोलंदाज भाविक याच्या माध्यमातून चेंडू हाताळण्यात आला होता, त्याने सुद्धा व्हाईटने सुरुवात केली होती. अनिकेतने देखील व्हाईटने सुरुवात केलेली. धावसंख्या पुढे सरसावते ती 25 वरती. गोलंदाज अनिकेत, सामना करेल सौरभ. पुन्हा एकदा सौरभ, यावेळेस मात्र सुंदर चेंडू. चांगला कमबॅक म्हणावं लागेल अनिकेत याच्या माध्यमातून. चांगला चेंडू हाताळला होता आणि चेंडू निर्धाव जातोय. मात्र सौरभ काहीतरी लेदरच्या टाईपने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो. ग्राउंड शॉट खेळण्यामध्ये विश्वास दाखवतोय सौरभ. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून जे 2 चौकार आलेले आहेत ना, ते दोन्ही चौकार कार्पेटच्या साह्याने आलेले आहेत. त्यामुळे हवेत फटके खेळण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस दिसत नाही आहे सौरभ याचा. गोलंदाज अनिकेत, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, यावेळेस मात्र गॅपमध्ये खेळलेला आहे. चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार चौकार. सुंदर फटका इथे आपण पाहतोय. सौरभ याच्या बॅटमधून 3रा चौकार येतो. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 29-29 वरती. चांगली सुरुवात. दोन्ही फलंदाज आपल्या संघाटी करून देताना कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे, यश आलेलं नाही आहे. गोलंदाजी करणारा संघ साई माऊली या संघाला बघा जो निर्णय त्यांनी घेतला होता ना नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा, आत्तापर्यंत कुठेतरी अपयशी ठरताना दिसत आहे. कारण का एकही गडी त्यांनी आतापर्यंत बाद केलेला नाही आहे. मात्र मेरिटवरती चांगली इथे फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज, जिथे चेंडू येतोय त्या साईडला चेंडू टोळवत आहेत इथे दोन्ही फलंदाज.
पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू हवेत, यावेळेस मात्र झेल सुटतोय. एक धाव पूर्ण. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 30 वरती. बघा ऑन साईडच्या रिजनला कोणत्याही प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये सौरभ. ऑफ साईडला रिजनला प्राधान्य देतोय. त्या रिजनला त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आलेले आहेत. आता डावकरी, आता फलंदाज स्ट्राईकवरती येतोय तो मानस, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. बघा या मॅचमध्ये आतापर्यंत चौकारांचे तर आपल्याला आतिषबाजी पाहायला मिळाले, कोणत्या प्रकारचा षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेला नाही आहे. व चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत म्हणावी लागेल अनिकेतच्या माध्यमातून. बॅटची एज लागून जर एक चौकार गेला त्यानंतर मात्र चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत षटकातीला पुढचा चेंडू घेऊन सामना करेल तो मानस. चला स्पीडअप करायचा आहे प्लीज अनिकेत. अनिकेत मानससाठी पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या वरून जातो चेंडू, सीमा रेषा पार, षटकार. आता मात्र मोठा फटका आपल्याला इथे पाहायला मिळत आहे फलंदाज मानस याच्या माध्यमातून. ज्या प्रकारे म्हटलं होतं ना की 2 षटकांमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नव्हता. ग्राउंड शॉटने चौकार देखील आले होते, मात्र हवाई फटका एकही पाहायला मिळाला नाही. आता तो पाहायला मिळाला मानस याच्या माध्यमातून. पाहूया अशाच प्रकारचे फटकेबाजी करावी लागणार आहेत त्यात, तर तुमचा टोटल हा 60+ सेट होऊ शकतो. मात्र आतापर्यंत चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. फलंदाज पुन्हा एकदा सुंदर फटका, अतिशय जबरदस्त फटका इथे म्हणावं लागेल. आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे. सोपं नाही आहे क्षेत्ररक्षण करणं अशा प्रकारचं. मात्र इथे थोडंसं खराब थ्रो, चांगला बॅकअप त्याला पाहायला मिळाला. फटका देखील चांगला होता इथे फलंदाज मानसाच्या माध्यमातून. 2 धावा, 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 38 वरती. 38 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल प्रयागराज या संघाची. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे त्यांचा. आणि 38 धावा स्कोर कार्डवरती लागतात. 3रं षटक मार्गस्थ आहे अनिकेत याचं. चांगली फलंदाजी मानस आणि सौरभ दोन्ही बॅटर्स त्यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अनिकेत, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लॉटमध्ये आलेला नाही आहे चेंडू, डॉट जातोय. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर कोणत्याही प्रकारचा गडीबाद झालेला नाही आहे. धावसंख्या झालेली स्कोर कार्डवरती 38, 38 धावा. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज सौरभ आणि मानस खेळतोय वैयक्तिक आपल्या 18 या धावसंख्येवर, तर सौरभ खेळतोय वैयक्तिक आपल्या 17 या धावसंख्येवर. आणि टीमचा जो स्कोर झालेला आहे तो झालेला आहे 38. या षटकामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 14 धावा खर्च केलेल्या आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार महेश नाईक. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण का आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गडी बाद करण्यात यश आलेला नाहीये टीम साई माऊली या संघाला. इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार जर तुम्हाला एक मोठं टार्गेट, चांगलं टार्गेट सेट करावाचं असेल तर. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज महेश, सामना करेल तो सौरभ झा. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या रिजनला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्वतःचे विकेट झोकून देताना पाहूया. आऊट तर केलेला नाही आहे. आता कधी कधी ह्या सुद्धा गोष्टी मागात पडू शकतात. आऊट करण्यात आलेला नाही आहे.
तर इथून जर सौरभ जय याने अटॅकिंग क्रिकेट खेळला ना, आता संधी दिलेली आहे, आता संधीचं सोनं करावं लागणार आहे. सौरभ याला दाखवून दिलेलं आहे. पाहूया दाखवतोय का मैदानामध्ये सौरभ झा. संधी तर मिळाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा येतो. एक धाव तर इथे चौटी पूर्ण करण्यात आलेली आहे. अशा या 1+1 2 धावा. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 40 वरती. बघा सुरुवात चांगली झालेली आहे. दोन्ही बॅटर्स चांगली फलंदाजी करत आहेत. संधी होती जिथे विकेट प्राप्त करून घेण्याची, तिथे विकेट घेतला नाहीये इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. येणारे काही चेंडूंमध्ये नक्कीच त्याचं आपल्याला रूपांतर पाहायला मिळेल. ती गोष्ट गोलंदाजी करणाऱ्या संघाची चांगली ठरते की घातक करते. सौरभ याचं विकेट न घेणं ते निश्चित आपल्याला पाहायला मिळू शकतो. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये महेश गोलंदाजीसाठी तयार. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. पंच आपण टायमर ऑन ठेवलेला आहे, त्यानुसार आपण मैदानी निर्णय घ्यायचा आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत आपण. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज महेश. सामना करेल तो मानस. मारण्याचा प्रयत्न, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र एक धाव दिलेली आहे. वाईटचा देखील इशारा आला पंचांकडनं. तर 1+1. पंच ही धाव आहे का आपण सांगायचं आहे प्लीज. पंचांनी वाईटचा इशारा केलेला आहे आणि धाव आहे की नाही पंच आपण ते कन्फर्म सांगायचं आहे. दोन्ही पंच आमचे निर्णय घेताना बघा फक्त वाईटची धाव असणार आहे, बाकी सिंगल नसणार आहे. चला स्ट्राईकवरती पुन्हा एकदा मानस. नॉन स्ट्राईक एंडला सौरभ. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज महेश. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल. सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला. या मॅचचा पहिला चांगला चेंडू आणि इथे मात्र खेळी संपुष्टात मानस याची. राज पाटील बावल्या या नावाने प्रसिद्ध संपूर्ण भिवंडीमध्ये ज्याने क्रिकेट गाजवलं, कोणगावचं नाव वरती नेण्यामध्ये एक मोठं योगदान राज बावल्या. निश्चित आम्ही त्यांना बरेच वर्षापासून क्रिकेट खेळताना पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये राज. गोलंदाज तयार महेश. सामना करेल तो राज. महेश राजसाठी. हो सुंदर फटका इथं खेळून काढलेला चेंडू जातोय तो काव कॉर्नरच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि चांगली फेकी. एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 43 वरती 42 वरती. धावसंख्या 42. सौरभ झा. बघा या फलंदाजाला आतापर्यंत 2 वेळा जीवनदान मिळालेलं आहे. विकेट घेतलेला नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑन साईडच्या रिजनला गॅपमध्ये खेळलेला क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. अंडरआर्म थ्रो आणि एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या आता पुढे सरसावते ती 43 वरती. धावसंख्या 43 वरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथे गोलंदाज महेशच्या माध्यमातून. संत क्रिकेट मैदानामध्ये चालू असताना कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. आता मात्र स्ट्राईकवरती राज एक जबरदस्त खेळाडू या कोणगाव पंचकृषीतील राज. पाहूया मोठा फटका येतोय का राजाच्या बॅटमधून. हो पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा ड्राईव्ह. पुन्हा एकदा मिडविकेटच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. चांगली फेकी आणि चांगला कलेक्ट केला होता. एकच धाव. बघा राज याला मात्र चांगलं बांधून ठेवलेलं आहे.
माहिती आहे राज एक जबरदस्त बॅटर आहे आणि 2 वेळा राज याला चांगल्या प्रकारे चेंडू ब्लॉकमध्ये चेंडू ठेवले होते, फटके देखील चांगले होते. धावसंख्या पुढे सरसावते ती 44. राज याला मात्र बांधून ठेवलेलं आहे कारण का माहिती आहे समोरील संघाला एक जबरदस्त बॅटर आहे हा, त्यामुळे अनुभवी एक गोलंदाज त्यांच्या डिपेंडिंग ठेवला होता महेश, जे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत आहेत महेश. सौरभसाठी पुन्हा एकदा ऑनसाईडच्या रिजनला केलेलं आहे, कुठल्याही प्रकारची धाव घेतलेली नाही आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेले राज याने. अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांची समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली 1/44. यावेळेस मात्र चांगला कमबॅक इथे म्हणावा लागेल दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर भाविक याने 12 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये सचिन याने 12 धावा दिल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत याने 14 धावा दिल्या होत्या. बघा टॉससाठी यायचं आहे पुढील 2 संघ गणराज 11 आणि कल्याण नगर. आपण यायचं आहे, चला पहिल्या मॅचचा विजेता संघ आणि दुसऱ्या मॅचचा विजेता संघ गणराज 11 आणि कल्याण नगरी. आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पंच पुढील सामने आम्हाला आयोजक सांगतीलच. चला गोलंदाजीसाठी तयार होतोय नवीन गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा, ज्याने तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र स्ट्राईकवरती असणारे राज. बघा मागच्या चेंडूवरती धाव घेतली नव्हती राज याने, कारण का त्यांना माहिती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. राजाच्या बॅटमधून 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी देखील होती, मात्र लॉंग बाउंड्री होती त्या साईडला. त्याचं स्वरूप 2 धाव पूर्ण, 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे होते ती 46 वरती. बघा या षटकामध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर 60+ एक चांगली धावसंख्या आपण इथे नक्कीच म्हणू शकतो. कारण का राज याला देखील माहिती आहे समोरील संघामध्ये चांगले बॅटर्स आहेत. राज क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. हो इथे मात्र पुन्हा एकदा राजसाठी चांगला चेंडू अनिकेतच्या माध्यमातून. बघा राज याला मात्र बांधून ठेवलेला मागील 4 चेंडू हे राजसाठी अतिशय सुंदर हाताळले आहेत. ते साई माऊलिया गोलंदाज संघाच्या गोलंदाजांनी चांगल्या प्रकारे गोलंदाजी त्यांच्या अपोजिट आपण करताना पाहत आहोत. गोलंदाज अनिकेत त्याच्या माध्यमातून यावेळेस चांगला चेंडू हाताळण्यात आला. धावसंख्या थांबलेली आहे ती 46 वरती. षटकातील काही चेंडू शेवटचा षटक आहे, अंतिम षटक आहे आणि हाणामारीचं षटक आहे. मोठे फटके मारावे लागतील. आतापर्यंत एक षटकार आलेला आहे. राज नावाप्रमाणे मोठा फटका सीमा रेषा पार षटकार. आणि दाखवून दिलं का सिंगल घेतला नव्हता, का तो मी 1 रन असताना देखील घेतला नाही. दाखवून दिला या चेंडूवरती. चेंडूला पाठवला लॉंग लेगच्या वरून 6 धावांसाठी बैठक शॉट षटकार. पुन्हा एकदा अनिकेत राजसाठी. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का मिड विकेटच्या रिजनला. इथे मात्र सहज सोपा झेल. राज याची खेळी संपुष्टात. संघाला मोठा आदरा बसतोय. राजभावला हा बाद होतोय. जाता जाता राज याने आपल्या संघासाठी जे योगदान दिलं ते 10 धावांचा एक षटकार त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, कार्तिक येतोय. बघा शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. कार्तिकेला एक मोठा फटका खेळावा लागणार आहे. धावसंख्या लागलेली आहे ती स्कोर कार्ड वरती 52 धावा झालेले आहेत. धावसंख्या 52. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. पाहूया इथून जर मोठा फटका आला ना तर 60च्या आसपासची एक धावसंख्या एक चांगली आपण म्हणू शकतो. कारण का ज्या प्रकारे ग्राउंडचं आपण ॲनालाइज केलं ना तर एक मोठं ग्राउंड आहे. सिंगल्स आणि डबल्समध्ये इथे जर फलंदाजांनी डील केली तरी देखील एक चांगली धावसंख्या उभारू शकते. आणि त्यामध्ये तुम्हाला 2 पॉवर प्लेचे षटकसुद्धा आहेत. तर संधी आहे, चेस होऊ शकतात या धावा. गोलंदाज तयार अनिकेत. आता मात्र डावखुरे आता फलंदाज फलंदाजीसाठी तयार. कार्तिकसाठी जर आपण फील्ड सेटअप पाहिलं तर लॉंग ऑफ मिड विकेट, एक काऊ कॉर्नरच्या रिजनला स्क्वेअर लेग
आणि एक लॉंग लेगच्या रिजनला फाईन लेग पूर्ण ओपन आहे. तसंच 38 सर्कलमध्ये आपण पाहू शकतो या 4 खेळाडू. शॉर्ट एक्स्ट्रा कव्वारा, शॉर्ट लॉंग ऑफ, शॉर्ट पॉइंट आणि एक शॉर्ट गलीच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल सोडतोय आणि इथे मात्र चूक. बघा तुम्हाला संधी मिळाली होती, 2 धाव पूर्ण झाल्या असत्या, मात्र थोडंसं लेट रनअप घेतलं, त्याचं रूपांतर फक्त आणि फक्त 1 धाव. कार्तिक याची खेळू पण पुष्टात होते. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती 53 वरती. या संघाला लागणारा पुढचा हादरा. नवीन बॅटर मैदानामध्ये इन होतोय निशांत. शेवटचा चेंडू असेल. निशांत येतोय नवीन बॅटर मैदानामध्ये. मानस होतं मोठा फटका खेळण्याचा, मात्र 38 सर्कलला क्लिअर केलं होतं, फक्त आणि फक्त झेल सुटलं. तिथं संधी मिळाली होती, मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला फलंदाज कार्तिक. अनिकेत मात्र चांगलं कमबॅक करतोय. षटकार खाल्ल्यानंतर राज यादव विकेट प्राप्त केलं होतं, त्यानंतर कार्तिक याला सुद्धा जवळजवळ बाद केलंच होतं, मात्र झेल सुटलं तिथे. आता मात्र स्ट्राईकवरती येतोय तो फलंदाज निशांत. शेवटचा चेंडू असणार आहे, इथून जर मोठा फटका आला तर चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो तो प्रयागराजचा संघ. गोलंदाज तयार, अनिकेत सामना करेल निशांत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फलंदाजमध्ये अडवण्यात आलेला, यश आलेला नाहीये. पाहूया इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण, तोपर्यंत संधी होती, 2 धाव सहजगत्या पूर्ण झालेले आहे. तर अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 55 धावा झालेले आहेत आणि 56 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे टीम साई माऊलीच्या अगेन्स्ट टीम प्रयागराजाने. पाहूया धावा कशा प्रकारे चेस होत आहेत. आपण पाहता ममता सहकारी पतसंस्था आयोजित ममता चषक क्रिकेटची स्पर्धा 2025 कोणगाव. आयोजक ममता सहकारी पतसंस्था, मान्य श्री अध्यक्ष सव मीनाताई म्हात्रे, मान्य श्री अमोल कराले उपाध्यक्ष, तसेच मान्य श्री सुनील बाळाराम म्हात्रे आधारस्तंभ, तसेच विशेष सहकार्य चेरोबा 40+ क्रिकेट संघ कोणगाव आणि चेरोबा क्रिकेट संघ कोणगाव, तसेच संपूर्ण आमची संचालक टीम महेश मुकादम, अश्विनी मेस्त्री, लोपेश मुकादम, सचिन कराले, राम मुकादम, सुजित म्हात्रे, विधू नायर, संदेश म्हात्रे, आमिरभाई मुल्ला, सुरेश पाटील आणि सौ कौसर मुजावर, तसेच आमचे जे कायदेशीर सल्लागार आहेत, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट गणेश घोलपजी. पुढील 2 संघांनी टॉससाठी तयार राहायचं आहे. पुढील 2 संघ गणराज आणि कल्याणनगर, दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. इथे मात्र चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे. 56चं टार्गेट सेट केलेलं आहे टीम साई माऊली संघासमोर टीम प्रयागराजाने. ताबडतोब फलंदाजी करावी लागणार आहे साई माऊलीच्या संपूर्ण फलंदाजांना, कारण का ज्या प्रकारे चला मॅच ऑन होते. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवायचे. फील्ड सेट झालेले, आमचे दोन्ही पंच देखील मैदानामध्ये चाललेले आहेत. जे आव्हान असणार आहे ते आव्हान असणार आहे 56 धावांचं. 30 चेंडू आणि 56 धावा. सलामीची जोडी प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील तयार.
गंदा. अरे पी अगला मैच किसका है? ओ गणराज और ना. हाँ फिर उसको बोलो. कल्याण नगरी सलामीची जोडी देखील मैदानामध्ये गेलेली आहे. बघा दोन्ही कर्णधार आलेले आहेत. यानंतरचा सामना हा 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. सेकंड राऊंड तुमचे 4 षटकांचे असणार आहेत. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये गेलेली आहे. मंगेश आणि प्रेम अशी ही जोडी. पुढील मॅचचे दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. स्ट्राईक वरती प्रेम, नॉन स्ट्राईक एंडला मंगेश, तर गोलंदाजीसाठी तयार होतात गोलंदाज राज पाटील. मॅच ऑन. 56 धावांचं टार्गेट असणारे येणारे 30 चेंडू. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते की चांगली फलंदाजी होते. राज पाटील, मोठा फटका इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय. प्रयत्न खूप चांगला होता. नक्कीच त्या प्रयत्नांसाठी 100% एफेक्ट तिथे दिले होते क्षेत्ररक्षकाने. आणि तिथे पाहायचंय त्या क्षेत्ररक्षकाला प्लीज. आणि मेडिसिन किट असेल तर मेडिसिन किट देखील घेऊन जायचंय. पाणी आणि मेडिसिन किट घेऊन जायचंय मैदानामध्ये. बघा एफर्टसाठी तर नक्कीच दाद द्यावी लागणार आहे त्या क्षेत्ररक्षकाला. चांगला एफर्ट दाखवला होता तिथे. आणि क्रिकेट मित्रांनो, तुम्हाला धावा वाचवायचा असेल तर तुमचा 100% एफर्ट द्यावाच लागणार आहे. चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला तिथे असलेला क्षेत्ररक्षक यश याने. आशा असेल तुम्हाला कमी दुखापत झाली असेल. दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होते. रणराज विपक्ष कल्याण नगर. तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवे ते झेल होतोय का पाहूया. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये. इथे मात्र जजमेंट चुकलं आणि जातोय चेंडू वन बाउंस सीमा पार. चौकार. पुन्हा एकदा चौकार.
नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. गणराज संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आमंत्रित केलेले कल्याण नगर या संघाला फलंदाजीसाठी. इथे मात्र राज कल्याण नगरी संघाला आमंत्रित केलेले फलंदाजीसाठी. राज याच्या मात्र चेंडूवरती झेल सुटला. बघा गोलंदाजी चांगली करतोय मात्र क्षेत्ररक्षकांची साठ मिळत नाहीये. गोलंदाज राज याला पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आहे. चेंडू हवेत आहे. इथं मात्र चूक होत नाहीये आणि पहिला हादरा बसतोय टीम साई माऊली या संघाला प्रेम याच्या स्वरूपात. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील केलेले इथे पंच अपील फेटाळून लावताय. चेंडू जातोय निर्धाव. चौकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक इथे म्हणावं लागेल राज बावले याचं. राज षटकातील पुढचा चेंडू सामना करेल अनिकेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अनिकेत याच्या बॅटमधून चेंडू जातोय तो मिडविकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं हंबल होताना एक धाव पूर्ण आणि त्याचं रूपांतर सहजगत्या 2 धाव पूर्ण. बघा ज्यावेळेस चेंडू तुम्ही पकडला होता ना त्वरित फेकला असता मात्र चुकी तुमची देखील नाही आहे. तुम्ही थोडंसं तिथे हंबल झालं तोपर्यंत संधी इथे फलंदाजांनी 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावती ती 10 वरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अजूनही काही चेंडू शेष. राज षटकातील पुढचा चेंडू घेऊन. एक अनुभवी क्रिकेटर आहे राज आणि फायटिंग क्रिकेटर आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती ती धावसंख्या झालेली 1/10. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथे. गोलंदाज राजाच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक हाताळत होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक पहिला चौकार आला होता इनफिल्डच्या वरून. दुसरा चौकार हा क्षेत्ररक्षकाची चुकी झाली. झेल सुटलं. त्यानंतर मात्र विकेट प्राप्त करण्यात यश आलं. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तर अशा प्रकारे 6 चेंडूंचा समाप्त खेळ. धावसंख्या लागलेली ती स्कोअर कार्डवरती 10. येणारे जे 24 चेंडू असणार आहेत त्या 24 चेंडूमध्ये जी धावांची गरज असणार आहे ती असणार आहे 46. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. मानस ज्याने चांगली फलंदाजी केली होती आपल्या बॅटिंगमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये जवळजवळ 15 धावांचं योगदान दिलं होतं मानस याने. तोच डावकुऱ्या हाताचा गोलंदाज मानस तयार. चला मानस प्लीज स्पीडअप करायचं आहे आपल्याला कारण का अजूनही आम्हाला खूप सारे सामने खेळवायचे आहेत आणि खूप उशीर या इनिंगमध्ये आम्हाला झालेला आहे. प्लीज आपण थोडं सहकार्य करायचं आहे टाईमच्या बाबतीमध्ये. गोलंदाज तयार. मानस सामना करेल तो फलंदाज मंगेश. मोठे फटके खेळावे लागणार आहेत मंगेशाला. मानस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र कुठल्याही प्रकारचा चेंडूवरती नजर नव्हती. चेंडू निर्धाव जातोय. चांगली सुरुवात करतोय इथे मानस. मानस लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॅटची एज लागते. इथे मात्र बाल बचवतोय. थोडीशी चुकी क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत संधी आहे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा झालेल्या आहेत पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 12 वरती. धावसंख्या झालेली आहे 12.
बघा क्षेत्ररक्षणाची साथ पाहिजे तशी मिळाली नाही आहे इथे. राज पाटील यांच्या संघातील संपूर्ण जे खेळाडू आहेत थोडंसं हंबल करताना गोलंदाज मानस पुन्हा एकदा कट केलेला आहे. इथे मात्र झेल, सोपं नव्हतं झेल. रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय फलंदाज अनिकेत. रिस्पॉन्स दिला आणि यष्टीरक्षकाकडे झेल फेकला, चेंडू फेकला आणि यष्टीरक्षक राज याने मात्र ओळखलं आणि नॉन स्ट्राईक एंडला गडी बाद करण्यामध्ये यश आलं. अशा प्रकारे दुसरा आदरा बसला संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये इथे रोहन. पाहूया मंगेश कशा प्रकारे खेळी करतोय. मंगेश मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट. बघा फुटवर्कची कमी इथे दिसताना बॅटर मंगेशाच्या माध्यमातून. नक्कीच बाहेरून जो कानमंत्र आला तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. इथे मात्र गॅपमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक जातोय तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, चांगलं फेक, एक धाव पूर्ण आणि एकच धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 13वरती. बघा मोठा फटका पाहायला मिळाला नाही आहे. मागील काही चेंडूपासून चांगला बांधून ठेवलेला आहे इथे गोलंदाज मानस याने. मागील 8 चेंडूमध्ये मोठा फटका आलेला नाही आहे आणि यावेळेस मात्र तो आलेला आहे. चेंडू जातोय, वन बाउन्स, लॉंग ऑनच्या वरून सीमा पार, चौकार. पाहूया कार्तिक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. फलंदाजीमध्ये कमाल करता आलेली नाही आहे कार्तिक याला. मात्र गोलंदाजी इथे चांगली करावी लागणार आहे. मात्र आत्तापर्यंत जर गोलंदाजी पाहिली ना आपण प्रयागराजे संघाची, तर चांगली गोलंदाजी त्यांनी हाताळलेली. 2 षटकांमध्ये फक्त 17 धावा दिलेल्या आहेत. कार्तिक षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, खराब चेंडू होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 18वरती. कार्तिक पहिल्या चेंडूवरती दिशा भरकटताना पुढील चेंडू षटकातीला घेऊन कार्तिक तयार. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू होता, पुन्हा एकदा दिशा भरकटतोय, पुन्हा एकदा पंचांचा तोच इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 19वरती. आता मात्र खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज कार्तिक याच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलेलं आहे. आतापर्यंत दोन्ही चेंडू व्हाईट हाताळण्यामध्ये इथे कार्तिक. षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राज पाटील यांनी काहीतरी कानमंत्र त्यांना दिलेलं आहे. पाहूया इथून गोलंदाजी चांगली होते का, परफेक्ट लाईन ऑन लेंथवरती गोलंदाजी येते का कार्तिक याची. कार्तिक षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा, यावेळेस मात्र फुलटोच चेंडू होता. चेंडू जातोय तो लॉंग लेगच्या रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे
आणि चांगली फेकी आणि चांगला कलेक्ट केला, एकच धाव. बघा फुलटो चेंडू होता, त्याचा हवा तसा फायदा घेता आलेला नाही आहे. इथे फलंदाज मंगेश याला फायदा घेता आला नव्हता. लॉलीपॉप चेंडू होता. चेंडू एक धावेसाठी, एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 20 वरती. मैदानामध्ये संत क्रिकेट चालू आहे. चालू असलेला सामना प्रयागराज विपक्ष साई माऊली. 56 धावांचं टार्गेट सेट केलेले आहे. कार्तिक षटकातील पुढचा चेंडू, शॉट, चेंडू, शॉट, शॉट, वॉट अ शॉट. चेंडू जातोय सीमा पार, षटकार. नक्कीच वन साइड फटका, मोठा फटका 6 धावांसाठी पाठवला. इथे फलंदाज रोहन याने सीमारेषा पार, षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 26 वरती. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागणार आहे, कारण का इथून अजूनही ज्या धावा हव्या आहेत त्या येणाऱ्या चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे आणि अशाच प्रकारचे मोठे फटके इथे मारावे लागतील. फलंदाज रोहन आणि मंगेश याला चांगला फटका रोहन याच्या बॅटमधून, षटकार. कार्तिक रोहनसाठी पुन्हा एकदा तयार. रोहन पुन्हा एकदा, इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका इनफिल्डच्या वरून. चेंडू जातोय, थांबेल का चेंडू? नाही, चेंडू जातोय. 2 बॉल 3 1 सीमा पार, चौकार. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर का वाटा दिसली गावा सुट्टीचा पन्नासचा वाटा वारा खाली ते मावळ्याला ताजा आहे ताजा आराशे बोलतय. ए ब्रदर, कवर चाललास?
गेला 4 धावांसाठी चौकार. निश्चितच इथे मात्र जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाज महेशच्या बॅटमधून मंगेशाच्या बॅटमधून आता मात्र एक उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे विजयी संपादन प्राप्त करताना साई माऊलीचा संघ. अभिनंदन साई माऊली आणि हार्डलक राज पाटील अँड प्रयागराज टीम. तर यानंतरचा सामना आपण सामन्याकडे वळतोय. खेळणारे संघ असतील गणराज विपक्ष कल्याण नगरी. तर ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला आपल्या संघासाठी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय महेश नाईक, ज्याने बॅटिंग